सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे। जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे। सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही। मी कोणालाही विश्वासात घेऊ शकत नव्हते, कोणाशीही चकार शब्द बोलू शकत नव्हते। सतत सावध राहायचं, डोळे उघडे ठेवायचे आणि हे मला एकटीलाच करावं लागणार होतं। भाऊजींच्या एकूण वागण्यातच तर्रेवाईकपणा आला होता। जेवण पाठवलेलं कधी खायचे, कधी हातसुद्धा लावलेला नसायचा, पण प्रकरण असं अगदी कडेलोटापर्यंत पोचलं असेल याची काय कल्पना। पण लगेच वाटतं, कल्पना असती तर काय केलं असतं, काही करता आलं असतं का। 2 दिवस अन्नाला हात लागला नाही तेव्हा मला काळजी वाटायला लागली, त्यांची प्रकृतीच जर बिघडली असेल तर। शेवटी हे वाडीवरून दुपारचे परत आले तेव्हा त्यांना सांगितलं, अहो जरा त्या भाऊजींना भेटून तरी या। 2 दिवसात काही खाल्लेलं नाही त्यांनी। तुला साऱ्या जगाची काळजी, ते कुरकुरत म्हणाले, पण गेले आणि 5 मिनिटातच परत आले। त्यांच्या चेहऱ्याकडे एकच नजर टाकली, समजलं की काहीतरी नको ते झालेलं आहे। आल्या आल्या ते मटकन खुर्चीवर बसले। काहीही न बोलण्यातच शहाणपणा होता। मी गप्प बसले। जरा वेळाने तेच म्हणाले, अगं त्या मोरेश्वरने भलतंच काहीतरी करून घेतलंय ग। आणि मग जरा वेळाने त्याने गळफास लावून आत्महत्या करून घेतलीय। अगं बाई, मी म्हणाले खरी, पण खरं सांगायचं तर मला काही फार मोठा धक्का बसला नाही। भाऊजींची गाडी घसरणीलाच लागली होती। शेवटी असंच काहीतरी होणार, काय करणार आहात आता, मी यांना विचारलं। आधी पहिल्या मी स्टूलावरून चढून त्याच्या गळ्याभोवतालचा फास कापला आहे, त्याला खाली गादीवर झोपवलं आहे आणि मग मलाच यांनी आश्चर्याचा धक्का दिला। इतका निष्ठुर व्यवहारीपणा यांच्यात असेल असं मला वाटलंही नव्हतं। हे बघ, ते म्हणाले, या प्रकरणाचा अजिबात बोबाटा व्हायला नको। एकदा का षटकर्णी झालं की मग ती शवाची चिरफाड, पोलीस चौकशा, सगळं काही आलंच। आपण कशालाही काडी इतकेही जबाबदार नाही आहोत। हा ससेमिरा मात्र विनाकारण मागे लागायचा आणि पुन्हा बदनामी होणार ती वरच। मला वाटतं रोगाने मृत्यू आला असंच सगळ्यांना सांगावं आणि इथेच विधी करून घ्यावा। नाहीतरी माझ्या बाबांच्या वेळी कुठे आणले होते डॉक्टर, कुठे आणली होती सर्टिफिकेटं। पुढे काही लफडे निघायला नको। तुमचंच म्हणणं योग्य आहे, मी त्यांना सांगितलं। फक्त रखमीला खरी गोष्ट सांगायला हवी, ती बाहेर चकार शब्दही बोलणार नाही। ठीक आहे, रखमाचं फक्त, दुसरं कोणी नाही। आणि दुर्गा, घाई करायला हवी। मी रखमाला बोलवून आणलं, तिला काय झालं हे सांगितलं। यांनी चिठ्ठ्या देऊन 2 माणसं दवळली, एक श्रीवर्धनला, अंत्यविधी करणारे एक दामोदर भटजी होते त्यांच्याकडे आणि दुसरा कृष्णाबाईच्या माहेरी। तोपर्यंत वाडीवरच्या कामकऱ्यात बातमी पसरलीच होती। संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दामोदर भटजी आले। तोपर्यंत किनाऱ्यावरच्या खडकावर यांनी सगळी तयारी करून घेतलीच होती। रात्री 8-8:30ला कृष्णाबाईच्या घरी पाठवलेला माणूस परत आला। घर बंद होतं, माणसं घर सोडून गेली होती। मग यांनीच भाऊजींच्या शवास अग्नी दिला। घराच्या वरच्या मजल्यावरच्या खिडकीतून मी ती धडधडती चिता पाहत होते। वाटलं सर्व काही अग्नेय स्वाहा झालं। 2 दिवसांपूर्वीच हा माणूस खात पीत होता, आपल्यात वावरत होता। आता सारं शरीर अग्नीच्या ज्वालात राख होऊन गेलं। त्या माणसाची नावनिशाणीही मागे उरली नाही। तत्वज्ञान ते वर सतत अधांतरी असतं, खऱ्या आयुष्याला कधीच स्पर्श करत नाही। शेवटी वाडीवर उरले फक्त मी आणि हे आणि गोविंदा आणि सोबतीला त्या आठवणी, भाऊजी, कृष्णाबाई, यशवंता। पुढचे काही दिवस जरा कठीणच जाणार होते। तेव्हाच मनाशी ठरवलं, बाबांना काही दिवसांसाठी वाडीवर बोलावून घ्यायचं। भाऊजींच्या संबंधातले सर्वच प्रसंग जरा चमत्कारिक होते। जावयाचा धाकटा भाऊ वारल्यावर त्यांनी वाडीला भेट दिली तर ती व्यवहार आणि उपचार दोन्ही दृष्टीने योग्यच होती। बाबा येणार या विचारानेच मनाला मोठा धीर आला। मनोमन वाटत होतं की सर्वच प्रकार आपल्याला अजून माहीत झालेले नाहीत, काही अजून अंधारातच आहेत। बाबांनी निदान एकदा तरी भेट द्यायलाच हवी। रात्री 10च्या सुमारास सगळी माणसं परत आली। सगळे समुद्रात स्नान करूनच आले होते। रखमानेच कोणाला तरी सांगून भात करून आणला होता। आम्ही नावासाठी 2-2 घास खाल्ले आणि झोपलो। दोघांचं जणू काही ठरलंच होतं की आता रात्रीची या प्रसंगावर कोणतीही चर्चा करायची नाही। मी यांना फक्त एवढंच सांगितलं, उद्या बाबांच्याकडे निरोप पाठवणार आहे,
ते नुसतेच हो म्हणाले. रात्र उलटली. तुमच्या आयुष्यात कितीही उलतापालत झाली तरी सृष्टीचं दिवस रात्रीचं चक्र चालूच असतं. मानसाने तिकडे जरा डोळसपणे पाहिलं तर त्याच्या ध्यानात येतं, खरोखरच आपण किती क्षुल्लक आहोत. सकाळी सकाळी हे म्हणाले, आज श्रीवर्धनला जाऊन येतो. मोरेश्वरच्या मृत्यूची नोंद करायला हवी, शिवाय वकिलांना भेटायला हवं. कोणाला ठाऊक किती वेळ लागतो ते. एखाद्या वेळी रात्रीचा मुक्कामही करावा लागेल. आता इथे एकटीच आहेस, जरा जपून राहा. मला नवल वाटलं. हे प्रथमच मला असं सावध राहण्याचा इशारा देत होते. आतापर्यंत अनेक वेळा ते कामासाठी श्रीवर्धनला नाही तर आणखी कुठे जात असत. तेव्हाही मी वाडीवर एकटीच नसायची का? मग आताच त्यांना हा सावधपणाचा इशारा द्यावासा का वाटला? हो, मी काळजीने राहीन, मी त्यांना सांगितलं. ते गेल्यावर रखमी आणि मी स्वयंपाकघरात दोघीच राहिलो. भाऊजींच्या आत्महत्येचा विषय निघणं स्वाभाविकच होतं. रखमीला त्यातलं काही माहीत नसलं तरी आणि ती आपली पायरी सोडून एक शब्दही बोलणार नाही हे माहीत असूनही मोकळेपणाने तिच्याशी बोलावं अशी ती एकच एक होती, जिच्यावर पुरा विश्वास टाकावा अशी. शेवटी मनातल्या मनात विचार फिरत राहिले की त्यांचा निचरा तर होतच नाही, त्रास मात्र होतो. तेच एकदा शब्दावाटे बोलून टाकले की बरं वाटतं. रखमे, मी म्हणाले, हा नालायक तात्याच या सगळ्याचा मागे आहे. तुला सांगितलं नाही, पण या तात्याने त्या घराच्या माळ्यावर रेतीचे पुतळे करून ठेवले आहेत. मी अजून पाहिले नाहीत आणि त्या पुतळ्यांवर म्हणे कपडे चढवले आहेत. ही काय करणी वगैरे आहे का ग? आणि भाऊजींना कित्येक हजारांना फसवलं. आपल्याच मुलीचा संसार आपण उधळून लावतो आहोत एवढंही भान त्या नालायकाला राहिलं नाही. आणि आता कसा गायब झाला पहा. बायको पोरीला घेऊन घरदार सोडून पार पसार. पण या भाऊजींनी यांना एक अक्षराने काही सांगितलं नाही. जरा तरी सल्ला विचारायचा. कितीही अडचण आली तरी आम्ही नसती का मदत केली? मला तर वाटतं शेवटी त्यांचं डोकं ठिकाणावरच नव्हतं. या तात्यांनी त्यांच्यासमोर काय काय केलं होतं, त्यांच्याकरवी काय काय करवून घेतलं होतं, आता ते कळायला काहीच मार्ग नाही. पण एकट्याने त्या घरात राहणं त्यांना अशक्य झालं असलं पाहिजे. कदाचित त्या कृष्णाबाईची सुद्धा आठवण येत असेल आणि तिच्याशी बोलता बोलताच मनात विचार येत होता, एकदा त्या घरात जाऊन आलं पाहिजे. बाबांचा इशारा अर्थात लक्षात होता, पण ही दिवसाची भर उन्हाची वेळ, शिवाय सोबतीला रखमा आणि नुसती एक नजर टाकून लगेच परतायचं. कोणताही धोका घ्यायचा नाही, पण एकदा पाहून यायचंच. स्नानाचा विचार मनात आला. मग लागलीच वाटलं, आधी स्नान करू नये, त्या घरात जाऊन आल्यावर मग स्नान करावं, कारण त्या घराची कीर्ती चांगली नव्हती. कृष्णाबाई त्या घराची स्वामिनी, घराचा त्याग करून गेली होती. तात्या, त्यांचा पत्ता नव्हता. आणि शेवटी मोरेश्वर भाऊजी, त्यांनी तर आत्महत्याच केली होती. एकूण लांछित वास्तू, डागाळलेली वस्तू, तिथला काही क्षणांचा वावरही अमंगल होता. परतल्यावर स्नान करून शुचिरभूत व्हावं हेच उत्तम. 9:30च्या सुमारास मी रखमेला म्हणाले, रखमे, चल माझ्याबरोबर. भाऊजींच्या घराला एकदा भेट देऊन येऊ. वास्तविक ती अडाणीच, अंधश्रद्धाळूच, पण माझ्यावर तिचा केवढा विश्वास. माझ्या शब्दाबरोबर ती माझ्याबरोबर यायला लगेच तयार झाली. त्या घराची सगळी दारं सताळ उघडीच होती. आम्ही खालच्या सगळ्या खोल्यातून चक्कर टाकली. आज सगळीकडे इतकी घाण साचली होती. साचणारच, जर कधी कोणाचा हातच फिरत नसला तर मग काय होणार. नशीब जेवणाखानाची भांडी रोज रखमा साफ करत होती, नाहीतर त्या घरात पाय टाकायची सोयच राहिली नसती. मग दुसरा मजला, तिथल्या तर सगळ्या खोल्या बंदच होत्या. त्यांच्यावरून एक नजर पुरेशी होती. आणि आता माळा. खरं तर त्याच्यासाठीच मी या घरात आले होते. मधल्या खोलीतून जिना वर जात होता. मी वर निघाले. जिना सरळ माळ्यातच उघडत होता. 6-7 पायऱ्या चढताच डोकं माळ्याच्या जमिनीच्या वर आलं. मी तिथंच उभे राहून सगळीकडे नजर टाकली. वरचं छत त्रिकोणी होतं. छताच्या कडा दोन्ही बाजूच्या भिंतींना टेकल्या होत्या. 2 बाजूच्या 2 त्रिकोणी भिंतीत चौकोनी खिडक्या होत्या. आता त्यांच्यापैकी एकीतून आत लख्ख प्रकाश येत होता. माळ्यावर काय आहे हे दाखवायला पुरेसा होता. कृष्णाबाई म्हणत होती ते पुतळे एका अंगास रांगेने मांडले होते. त्यांच्यावर कपडे पेहनले होते. यांचा कोट आणि शर्ट, माझी साडी आणि चोळी, लहान गोविंदाचा शर्ट, आमचे कपडे. हा काही खेळ नव्हता, ही थट्टा नव्हती. त्यामागे फार गंभीर आणि भलताच अर्थ होता. बाबांचा हा सहवास काही अगदीच फुकट गेला नव्हता. या कपड्यांनी सजवलेल्या बाहुल्यांचा अर्थ काय आणि त्यांचा उपयोग कशासाठी करतात मला पुरं माहीत होतं. एवढे सगळे विचार मनात केवळ 5-7 सेकंदातच येऊन गेले. मी तशीच जिन्यावरून खाली उतरले. पायथ्याशीच रखमी उभी होती. रखमे, चल, मी म्हणाले. दोन्ही भराभर तळमजल्यावर आलो.
मगाशी दार सताड उघडं होतं. केवळ आमच्या दोघींच्या चपला दारातच होत्या. त्या 2 दारांमध्ये अडकल्या होत्या म्हणून दार पुरं बंद झालं नव्हतं. चपला जर तिथे नसत्या तर दार पुरं बंद झालं असतं. ही जास्त विचार करण्याची वेळ नाही. मी मनाशी म्हणाले, चल रखमे, उचल पाऊल. मी म्हणाले आणि आम्ही दोघी घराबाहेर पडलो. आमच्या मागे दार बंद झालं. आवाज झाला नाही. मगाशी आम्ही वर असताना जर दार बंद झालं असतं तर असंच आवाज न करता बंद झालं असतं. आम्हाला वरच्या मजल्यावर काही समजलंही नसतं आणि खाली आल्यावर मनावर ताबा आणावा लागला. घरात पाय टाकला आणि हुश्य करून सुटकेचा श्वास सोडला. बाबांना बोलवायला हवं होतं. वाडीवरच्या माणसाला बोलावला, त्याच्यापाशी पैशांनी चिठ्ठी दिली आणि त्याला लागोलाग दवडला. चिठ्ठी हातात पडल्या पडल्या बाबा निघाले तरी त्यांना वाडीवर पोचायला दुसऱ्या दिवशी सकाळी 10 तरी होणार. हेही श्रीवर्धनला गेलेले. घरात मी एकटी. एकदा वाटलं आपणही असं श्रीवर्धनला जावं, तिथे खूप ओळखी आहेत. पण घरात असं घडलेलं, लोक काय म्हणतील? नाही, मला वाडीवरच राहायला हवं. शेवटी माझ्यावरच सगळी जबाबदारी नाही का? पण दिवसभर कामात लक्ष नव्हतं. सारखी नजर त्या शेजारच्या घराकडे जात होती. दिवसभर कामगारांची ये जा होती. शिवाय प्रकाशही होता, माणसाचा खरा मित्र. पण दिवस मावळला, वाडीवर सामसूम झाली. प्रकाशही गेला. चंद्र उगवणार असलास तर तो उशिरा उगवणार असेल, मला तिथे माहीत नाही. प्रकाशाबरोबर मनाचाही धीर ओसरायला लागला. शेवटी अशा वेळी माणूस काय करतो? देवाकडेच मदतीसाठी वळतो. घरात 3 पिढ्यांपासून मोठा देवारा आहे. असंख्य देव आहेत. मला तर काहींची नावंसुद्धा सांगता यायची नाहीत. देवपूजेचं काम यांच्याकडे असतं. मी आता प्रथमच घराण्याच्या देवांसमोर उभी राहत होते. तिन्ही काळ आणि तिन्ही खंडे व्यापणारा देव काय अशा चांदी पितळ संगमरवराच्या मूर्तीत समावला असेल? पण अर्थात हा प्रश्न निरर्थक होता. देव जर सर्वशक्तिमान असेल तर त्याला काय अशक्य होतं? आणि मला मदत करण्याची त्याची इच्छा असेल तर मग तो समोरच्या मूर्तीत खासच असेल. मी फक्त त्याला मनोभावे आवाहन करायला हवं होतं. तांब्याचा गडू पाण्याने भरून मी देवासमोर ठेवला आणि मन एकाग्र केलं. मला एक अतिशय अविश्वसनीय आणि अद्भुत अनुभव आला. डोळ्यांसमोरचं सर्व काही एका लखलखत्या लाल पांढऱ्या बिंदूत एकत्र आलं. ही भोवंड नव्हती की भास नव्हता. मी अगदी पूर्ण शुद्धीवर होते. वातीला काडी लावली की वात पेट घेते एवढं आपल्याला माहीत असतं. त्यामागचं शास्त्र माहीत नसतं. पण दिवा लावण्यासाठी त्या शास्त्राचं ज्ञान आवश्यक नसतं. पण जो अनुभव आला त्याचा मी काय अर्थ लावायचा? हे मीच केलं होतं की माझ्यापाशी एक खून होती? याच क्षणी हे होणं हा खासच योगायोग नव्हता. निदान मी तसं समजणार नव्हते. एक मोठा श्वास सोडताच जग परत पूर्ववत दिसायला लागलं. मी तांब्याचा गडू उचलायला गेले आणि हाताला जवळजवळ चटकाच बसला. आतलं पाणी उकळी फुटल्यासारखं गरम झालं होतं. मी एका वस्त्रात तो गडू घेतला आणि त्यातलं पाणी घराच्या 4ही भिंतींच्या पायथ्याशी शिंपडत गेले. मनातल्या हेतूचा उच्चार करायची आवश्यकता नव्हती. उरलेल्या पाण्याचे 2 थेंब माझ्या चेहऱ्यावर उडवले आणि 2 थेंब रखमीच्या चेहऱ्यावर उडवले. आम्ही झोपलो. मला अगदी शांत झोप लागली होती. रखमी म्हणते, रात्रभर घराभोवती कसले आवाज येत होते. रखमे, आपल्याला काही झालं नाही ना? मी तिला म्हणाले, मग ते विसरून जा. निदान 4 चौकात बोलू नकोस. निमित्तालाच टेकलेले अडाणी लोक असं काही कानावर आलं तर पळूनच जायचे. सकाळी उजाडताच हे श्रीवर्धनहून परत आले. घरात त्यांचा पाय पडल्या काय काम झालं का विचारण्याचा मूर्खपणा मी केला नाही. तुम्हा बायकांना व्यवहारातलं काही समजत नाही म्हणत हळूहळू सगळी काही सांगायचे. काहीही सुचवलं तरी मला शहाणपणा शिकवू नकोस म्हणत शेवटी सुचवल्यासारखंच वागायचे. तेव्हा मी त्यांना एवढंच सांगितलं, बाबांच्याकडे निरोप पाठवला आहे. कदाचित 1-2 दिवसात वाडीवर येऊन जातील. त्यांचा चहा झाला. घरातला एक पंचा घेऊन ते बाहेर गेले. अर्ध्या 1 तासाने परत आले. त्या मोरेश्वरच्या अस्थी गोळा केल्या. त्यांनी सांगितलं त्याच्याच घरात एका कपाटात ठेवल्या आहेत. मग तशाच समुद्रात विसर्जन का करून टाकल्या नाहीत? मी विचारलं. आता कोण काशीला जाणार आहे? त्याच पावली ते परत फिरले. काही बोलले नाहीत. पण ती सूचना पसंत पडली असावी. परत आल्यावर त्यांचं स्नान झालं. पूजेसाठी म्हणून ते देवाऱ्यापाशी आले आणि थांबले. दुर्गे, ते म्हणाले, हे सूतक पाळायला हवं 10 दिवस नाही का ग? मग देवपूजाही नाही. मला यातलं काही माहीत नाही. मी म्हणाले, कदाचित सकाळीच बाबा येतील, ते काहीतरी सांगतील, तोवर थांबा. काही न बोलता हे बाहेर गेले. वाडीवर गेले असतील. आदल्या साऱ्या दिवसाची कामं राहिलीच होती. तेवढ्यात बाबा हजर झाले. त्यांचा चहा झाला. हे वाडीवर गेले होते तेव्हा आम्हाला दोघांना मोकळेपणानं बोलायला हवा तेवढा वेळ मिळाला. मी त्यांना घडलेलं एकूण एक सांगितलं. काही म्हणजे काही मागे ठेवलं नाही.
ते माळ्यावरचे पुतळे, ते दार लागणं, माझ्या रात्रीचा प्रयत्न, रखमाला ऐकू आलेले आवाज, सर्व काही. एक मूर्खपणा केलास, पण एक शहाणपणाही केलास. ते शेवटी म्हणाले, त्या घरात अजिबात पाऊल टाकायला नको होतंस. ते केलंस, पण एक फार चांगली गोष्टही केलीस. विश्वनाथ पंतांनी त्या घरात ठेवलेल्या अस्थी त्यांना समुद्रात विसर्जन करण्याची सूचना केलीस. नशीब त्यांनी ती मानली. ठीक आहे, आता मी स्नान करतो आणि चक्कर टाकून येतो. 1 वाजेपर्यंत परत येतो. वर जाता जाता ते देवाऱ्यासमोर उभे राहिले आणि मग त्यांनी मला हाक मारली. मी त्यांच्यापाशी येताच त्यांनी फक्त समोर बोट केलं. समोरच्या देवाऱ्यात कितीतरी मूर्ती होत्या आणि सगळ्या अगदी नव्याने घडवल्यासारख्या लखलखत होत्या. कालच्या रात्रीचा प्रसंग मला आठवला आणि आता प्रथमच माझ्या सर्व अंगावर सरसरून काटा आला. ढगामागून बाहेर आलेल्या सूर्याची एक कड जरी दिसली तरी डोळे दिपून जातात. तो क्षणाचा ओझरता स्पर्शही मनाला सहन करता येत नाही. रात्रीची आठवण झाली की बोवंड आल्यासारखं होतं. चांगल्या वाईट धवल कृष्ण कोणत्या तरी 2 अकल्पनीय विराट शक्तींचा काल रात्री कल्लोळ झाला होता. डोळे दिपवून टाकणारी ही लहानशी खूनच फक्त मागे राहिली होती. लहानशी खून. हे आणि बाबा एका पाठोपाठच परत आले. बाबांचं येणं अपेक्षितच असल्याने यांना फारसं आश्चर्य वाटलं नाही. जेवायला दोघंच बसले आणि भाऊजींच्या निधनाचा विषय निघणं अपरिहार्यच होतं. झाली ती गोष्ट चांगली झाली नाही, बाबा म्हणाले. दुर्गेने मला सर्व काही सांगितलं आहे, सर्व काही. आणि विश्वनाथ पंत, एक खात्री बाळगा, ही गोष्ट माझ्या पलीकडे जाणार नाही. हे काहीच बोलले नाहीत. आता तुमच्यावरच सर्व जबाबदारी आहे, बाबा म्हणाले. मग इतर काही विषय निघाले. आजची रात्र थांबणार आहे, बाबा शेवटी म्हणाले. दुर्गा अगदीच एकटी आहे आणि जे घडलं ते जरा विलक्षणच. उद्या सकाळी जाईन. केवळ हो, ठीक आहे, यापेक्षा जास्त हे काहीच बोलले नाहीत. जेवणानंतर रोज 1-2 तासांची विश्रांती घ्यायचा यांचा नेम होता. त्याप्रमाणे ते वरच्या खोलीत गेले. कदाचित त्यांच्या जाण्याचीच बाबा वाट पाहत असावेत, कारण लागलीच खून करून बाबांनी मला बाहेरच्या वरांड्यात बोलावून घेतलं. त्यांचा चेहरा गंभीर होता, चिंतातूर होता. उघड दिसत होतं की त्यांना जे काही सांगायचं होतं ती गोष्ट चांगली नव्हती. शहाणपणा केलास, मला बोलावून घेतलंस ते, दुर्गे, ते म्हणाले. आणि कालच्या रात्रीचा अनुभव तू प्रत्यक्षच घेतला नसतास तर मी सांगतो त्यावर 100% अगदी पक्का विश्वासच बसला नसता. इथल्या पहिल्या भेटीतच मी तुला त्या जागेबद्दल धोक्याची सूचना दिली होती. तिथेच तुझ्या धीराने घर बांधावं हा काही साधा योगायोग नाही, तो तात्याच त्यामागे असला पाहिजे. सकाळी मी त्या घरात गेलो होतो. तळापासून ते पार वरपर्यंत घराची पाहणी केली. तू सांगत होतीस ते पुतळेही पाहिले. त्यांच्यावर घातलेले कपडे मी काढून टाकले आहेत. त्या घरातलेच काही जुने कपडे त्यांच्यावर घातले आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट केलीस, त्या अस्थी रात्रीच्या त्या घरात राहू दिल्या नाहीस. पण काही उपाय करायला हवेत. चल, तुला दाखवतो. जे काही करायला हवं होतं ते त्यांनी केलं. माझ्याकडून करवून घेतलं. प्रत्येक वेळी म्हणत होते, दुर्गे, नीट लक्ष देऊन पहा. पुढच्या खेपेस कदाचित मी नसेन, तुला एकटीलाच करावं लागेल. नीट पाहून ठेव. मग ती काळ्या रेतीची थाळी त्यांनी वरांड्याच्या एका कोपऱ्यात टोपलीखाली झाकून ठेवली. त्या रखमाला बजावून सांग, टोपली उचलून पाहू नकोस आणि थाळीला हात लावू नकोस. आणि त्या गोविंदाकडेही लक्ष ठेव, नाहीतर खेळत खेळत तो नेमका त्या टोपलीपाशी जायचा. आणि बाबा, आणखी काही करायचं आहे का? काय एवढ्यानं पुरं पडेल? अगं, ही तर सुरुवात आहे. आणखी काही करायचं आहे, पण ती वेळ आली की सांगेन. आतापासून तुला सांगितलं तर तुझ्या जीवाला विनाकारण घोर लागायचा. मी काही बोलले नाही. बाबांनी मला नीट ओळखलं नव्हतं एवढंच मी म्हणेन, पण विनाकारण पुशारकी मारण्याचा माझा स्वभाव नाही. पण बाबांच्या घरीच लहानाची मोठी झाले होते याचा त्यांना विसर पडलेला दिसला. तू तुझ्या कामाला गेलीस तरी चालेल. संध्याकाळपर्यंत मी या वरांड्यातच थांबणार आहे, बाबा म्हणाले. दुपारची कामं होतीच. घरातल्या बाईमागची कामं कधी संपत नाहीत. काही ना काही करायचं राहून गेलेलं असतंच. मग 4च्या सुमारास हे चहासाठी खाली आले. चहा झाल्यावर पुन्हा वाडीवर गेले. संध्याकाळपर्यंत त्यांची कामं चालायची. गड्यांवर देखरेख असायचीच. वेळ पडली तर स्वतःही अंग झाडून कामाला लागायचे. 7पर्यंत मी मोकळी होते. गोविंदाला घेऊन समुद्रावर जाण्याचा नेमच होता, पण समोरच्या घरामागे नाही, दुसऱ्या बाजूला. बाबांना विचारलं, येता का? नको, मी इथेच बसतो, ते म्हणाले. कामवाल्यांची मुलं रेतीत खेळायला आलीच होती. गोविंदा त्यांच्यातच खेळायचा. पाहता पाहता संध्याकाळ झाली. परत आल्यावर 8च्या सुमारास जेवणं झाली. हे हात धुत होते तेव्हाच मी त्यांना सांगितलं,
बाबा उद्या सकाळी परत जाणार आहेत, आम्ही जरा वेळ खालीच बोलत बसतो. ठीक आहे म्हणून ते वर गेले. सगळी आवरावर व्हायला 9 तरी वाजलेच. गोविंदाला झोपवला. रखमी सगळं काम आटपून गेली आणि मग मी वरांड्यात आले. बाबा तिथे झोपाळ्यावर बसले होते. विश्वनाथ पंतांना काय सांगितलं आहेस? ते तुझ्यासाठी थांबलेले असतील का? बाबांनी विचारलं. नाही, त्यांना माहीत आहे आपण नेहमी बराच वेळ बोलत बसतो ते. मी म्हणाले. ते एक बरं झालं. तुला मध्यरात्रीपर्यंत थांबावं लागणार आहे. तुला सर्व काही दाखवून ठेवणार आहे. बाबांनी जास्त स्पष्टीकरण दिलं नाही. जरा वेळानं ते म्हणाले. आणि एक लक्षात ठेव, या संबंधात कोणाशीही काहीही बोलायचं नाही. जन्मभर एकट्यालाच मूकपणे हा बोजा वागवावा लागतो, पण त्याला नाईलाज आहे. या न त्या मार्गाने किंमत ही चुकती करावीच लागते. आणखी एक आहे, गोविंदाची पण चाचणी घेऊन ठेव. माहीत असायला हवं. आणि गोविंद जर नापास झाला तर मग पुढच्या पिढीपर्यंत थांबावं लागेल. त्याचा मुलगा मुलगी जे कोणी असेल त्याची चाचणी घ्यायला हवी. कोणात तरी एकात येणारच. बाबा, असल्या निर्वानिर्वीच्या गोष्टी काय करता? तुम्ही अजून खूप वर्षे जगणार आहात, जगायला हवे आहात. अगं वेडे, शेवटी एक माणूस किती वर्ष जगणार? 60, फार तर 70 वर्ष, हो की नाही? पण एका जन्मात संपण्यासारखा का या गोष्टी असतात? एकाची जागा दुसऱ्याने घ्यायलाच हवी, नाही का? माझ्या मागून तू आहेस, पण तुझ्यानंतर कोणीतरी हवं की नाही? आपल्याकडे फार पूर्वीपासून हा धागा अखंडपणे वाहत आलेला आहे. मग जवळजवळ तासभर आम्ही मागच्या आठवणींवर बोलत होतो. माझी मनोमन खात्री होत चाललेली होती की ही आपली शेवटचीच भेट आहे. बाबांचं वय फारसं नसलं तरी हल्ली त्यांची प्रकृती 100% खणखणीत नसायची. वाईट तर वाटत होतंच, पण या गोष्टी स्वीकारायला हव्यात. शेवटी 11:30 वाजता ते म्हणाले, ये पाहूया आता. वरांड्यातल्या कोपऱ्यातल्या टोपलीपाशी जाऊन त्यांनी टोपली उचलली. त्यांच्या हातातला कंदील त्यांनी पुढे केला. सर्व थाळीवर वितवित उंचीची रोपटे उगवली होती. आधी वाटलं त्यांचा रंग काळाच आहे, पण मग लक्षात आलं कंदिलाच्या पिवळ्या प्रकाशात तो तसा दिसत आहे. प्रत्यक्षात रंग अतिशय गडद लाल होता आणि प्रत्येक रोपट्याला 5-5, 7-7 शेंगा लटकत होत्या. बाबांनी त्या शेंगा तोडून घेतल्या आणि दोन्ही हातात कुस्करल्या. जवसा एवढ्या आकाराच्या काळा कुळकुळीत बिया हातात राहिला. सालांचा पाहता पाहता भुगा होऊन गेला. थाळीतली रोपटी ही शेंगा खोडल्या जाताच कोमेजून वाळून खाली पडली होती. बाबांनी खिशातून एक लहान कापडी बटवा काढला. त्यात बाबांनी निम्मे बिया घातल्या आणि नाळीने तोंड आवळून नाडीला गाठ घातली. हे कुठंतरी नीट ठेवू नये. तुला माहीतच आहे केव्हा आणि कशासाठी वापरायचं ते. बाबा म्हणाले. देवाऱ्याखाली एक चपटा कप्पा होता, त्यात मी तो बटवा ठेवून दिला. मी परत वरांड्यात आले तेव्हा बाबा वरांड्याच्या पायऱ्यांशी उभे होते. ते पायऱ्या उतरून खाली जाताच मीही त्यांच्या मागोमाग निघाले. बाबा भाऊजींच्या घराकडे निघाले होते. खरं तर पावलं अडखळायला लागली. त्या घरात काय घडलं होतं, वरच्या माळ्यावर काय काय मांडून ठेवलं होतं आणि आतली हवा कशी गळा आवळणारी होती, मला पूर्ण अनुभव होता. पण बाबा बरोबर होते ना, मनात धीर येत होता. वरांड्यातली मागची दारं नुसती लोटलेली होती. दाराला बाबांनी जोर लावताच दार करकरत आत उघडलं. दुर्गे, आता माझा खांदा धर आणि हात सोडू नकोस. आणि उजव्या हाताने मी त्यांचा खांदा धरताच त्यांनी कंदील वर केला आणि खोलीत पाय टाकला. मी काय करतो आहे ते पहा, ते म्हणाले. त्यांच्या हातात त्या मोहरी जवाच्या आकाराच्या काळ्या बिया होत्या. एकेका खोलीत चिमूट अशा त्या बिया ते फेकत होते. सुरुवातीस त्यांच्या प्रत्येक हालचालीबरोबर आत काहीतरी होणार अशा अपेक्षेने मी अंग चोरून घेत होते, पण प्रत्यक्षात काहीच होत नव्हतं. त्यांचा हा उपक्रम खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यात, मग वरच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यात पुरा झाला आणि मग ते माळ्याकडे निघाले. आता मात्र मला पावलं खरंच रेटावी लागली. रखमी बरोबर इथे वर आलेली असताना खाली लावलं गेलेलं अगदी सुदैवाने उघडं राहिलेलं दार आठवत होतं. आता मी वर गेल्यावर खालचं दार बंद झालं म्हणजे शेवटी अर्थात बाबांच्या बरोबर वर जावंच लागलं. खालच्या खोल्या लहान होत्या, भिंती रंगवलेल्या होत्या. एका कंदिलाचा प्रकाश पुरेसा होत होता. वरचा माळा सर्व घरभर पसरलेला होता. प्रकाश शोषला जात होता. बाबा माळावर फिरत असताना मीही त्यांच्या मागोमाग फिरत होते. ती 3-4 मिनिटं मात्र जीवातून अगदी गोळा होऊ लागला होता. बाबांच्या कृतीने आसपास काही फरक होता का? मला तर त्याची काहीही खूण दिसत नव्हती. शेवटी बाबा वळले आणि जिन्यावरून खाली निघाले. मग पहिल्या मजल्यावर आणि मग घराबाहेर. काहीही न होता आपण सही सलामत बाहेर आलो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. बाबांनी वरांड्यातली त्या घराची पुढची आणि मागची दारं बंद करून टाकली आणि मग आम्ही दोघं आमच्या घराकडे परत आलो.
नमस्कार अभयरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी